तर समजून जा तुमचा निर्णय योग्य आहे. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. झालं एक तास. आता पोस्ट करायला पाहिजे, संध्याकाळी पोस्ट करते म्हणजे जास्त व्ह्यूज येतात. असलीच नट विसून आमच्या पदरात पडायची होती. राम, तुला सांगते रील्सची का फिल्सिटीची तेर ती बंद करायला. लोक आमच्या तोंडात शेण घालायला लागल्यात. आई ती घरातली सगळी कामावरून चांगलं सोबर व्हिडिओ बनवते आणि त्यातनं पण लोकांनी जर नावं ठेवली तर माझं मी बघतो. तू नको काळजी करूस. काय आता तुलाच पटतंय म्हटल्यावर तिला काय रानच मोकळं. आव राहू दे, मी घालते गाडी. असू दे की. हे बघ सारिका, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. हे जग तुझ्या किती पण विरोधात जाऊ दे, तुझा नवरा कायम तुझ्या सोबत असणार आहे. अहो तुम्ही सोबत आहेत म्हणून तर मी एवढं प्रयत्न करते, नाहीतर या सगळ्यांच्यामुळं कधीच खचून गेले असते. सारिका, भारी वाटलं बघ तुला बिग बॉसच्या घरात बघून. आई पप्पा आपली मुलं ते कसे आहेत सगळे? अगं तू सगळ्यांची काळजी करू नको, मी आहे की खमका त्यांना सांभाळायला. तू फक्त इथं नीट खेळा. अहो तुम्ही खमके आहे म्हणून तर मी इथपर्यंत आली. चला मी तुम्हाला सगळं घर फिरून दाखवते. मी ना सगळे इथं गप्पा मारत असते. बघितलंय मी टीव्ही. अरे तर होय, आई पण बघत होत्या. होय सगळी बघत होती. पप्पा काय बोलले नाहीत ना? नाही नाही नाही, सगळी खुश आहेत. पोरं पण बघत असतील ना? होय ग. हे बघा. या बघा इकडं सगळं आम्ही इथं झोपते सगळेजण. हा. इथं पण तू साडी कशाला वापरतेस? त्या बाकीच्या पोरी कशा वापरतात तसं घालायचे कपडे. नको, लय स्टँडर्ड झालं म्हणजे काय आपले संस्कार सोडायचे नसतात. त्यांना ते आवडते, मला हे आवडते. असू दे तुम्ही या. अगं घरात स्वयंपाक करतेस, इथं पण पुढे पुढे करून सगळं कशाला करतेस? अहो असू दे, आपलं घर काय आणि बिग बॉसचं घर काय ते काय वेगळं आहे? सारिका अशीच खुश राहा आणि अशी नेहमी प्रगती कर. तू पुढे गेलीस का नाही मला लय अभिमान वाटतोय का. अहो अशा कितीतरी बायका आहेत की ज्यांच्या डोळ्यात कितीतरी स्वप्न आहेत, पण त्यांना त्यांच्या घरच्यांचा नवऱ्याचा नाही हो सपोर्ट भेटत, म्हणून त्या आयुष्यात पुढे जाऊ शकत नाहीत. माझं नशीब चांगलं आहे की मला तुम्ही भेटला. अशा कितीतरी बायका आहेत ज्यांना इथपर्यंत यायचंय पण घरचे ऐकत नाहीत, समाज काय म्हणेल, त्यांची स्वप्न आहेत की नाही तिथपर्यंतच थांबतात. पण माझा नवरा खमका होता ना म्हणून इथपर्यंत मी येऊ शकली. थँक्यू बिग बॉस, मला आज यांना भेटायला दिलं त्याबद्दल. पोरांची काळजी घ्या. हो हो मी खेळते ना चांगली. एक नंबर, छान खेळतेस. आईनं सांगा. आई बघताय ती आई